नमस्कार, मी पूर्णिमा. माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला आज मी घरच्या घरी व्हेज मंचुरियन कसं बनवायचं हे दाखवणार आहे. तर अर्ध्याच कोबीमध्ये खूप सारं प्लेट भरून मंचुरियन तयार होतं. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे मी कोबी अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती, त्यानंतर कट करून घेतलेली आहे. तर पत्ताकोबीला जितकं जमेल तितकं बारीक करून घ्या. मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातलेली आहे. अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेला आहे. अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. जे फुलकोबी आहे ते व्यवस्थित पिठाबरोबर मिक्स केलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर थोडासा रेड फूड कलर घालायचा आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा नसेल तर स्किप करू शकता. पण कलर घातल्याने त्याला एक छान कलर येतो, म्हणजे अगदी मार्केटसारखेच मंचुरियन आपले घरी देखील बनतात. त्यामुळे कलर मी घातलेला आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे मंचुरियनचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर पाणी घालताना काळजी घ्यायची, एकदमच जास्त घालायचं नाही, कारण हे पीठ जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला. थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे, कारण कोबीला पण नंतर पाणी सुटतं आणि ते पीठ आपोआप नंतर पातळ पातळ होत जातं. त्यामुळे स्टार्टिंगलाच अगदीच जास्तच पाणी घालायचं नाही आहे. तर पहा अशा पद्धतीने इथे मी असं एवढं घट्ट पीठ मी बनवून घेतलेलं आहे. तर पहा एकदम आपण असे पकोडे बनवतो तशा पद्धतीचं हे पीठ असायला हवं आहे, म्हणजे आपण तेलात व्यवस्थित आपण सोडू शकतो. तर पीठ तयार करून ठेवलेलं आहे. तर जास्त वेळ आपल्याला भिजवत ठेवायची वगैरे गरज नाही आहे, कारण ते पातळ पातळ होत जातं नंतर. त्यामुळे लगेचच मंचुरियन करायला घ्यायचे आहेत. इथे एका कढईत मी तेल घेतलेलं आहे, जरा जास्तच घेतलेलं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये लगेचच मंचुरियन आपल्याला टाकायचे आहेत. छोटे छोटे मंचुरियन आपण तयार करून घेणार आहे. तर तेल अगोदर छान गरमच करून घ्यायचं आहे. त्यानंतरच मंचुरियन तेलामध्ये टाकायचं आहे. नाहीतर जास्तच असे तेलकट आणि ऑइली होतात थंड तेलात टाकले तर. पण असं गरम गरम तेलामध्ये टाकले ना, छान क्रिस्पी पण होतात आणि आतमध्येपर्यंत छान शिजले जातात. स्टार्टिंगला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची, पण नंतर स्लो फ्लेमवर मस्त कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत आपण त्यांना तळून घ्यायचं आहे. तर पहा जोपर्यंत हे बुडबुडे येत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला तळत राहायचं आहे. तर पहा बऱ्यापैकी आपले मंचुरियन इथे तळून झालेले आहेत आणि कलरही फार सुंदर आलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर एकमेकांना ते चिटकतात, पण ते नंतर आपण इंडिव्हिज्युअल सेपरेट करू शकतो थंड झाल्यानंतर. तर पहा आता इथे मंचुरियन छान तयार झालेलं आहे. कलरही मस्त झालेला आहे आणि आता मी इथे काढून घेते. साधारणतः मी 4 ते 5 मिनिटे तळून घेतलेली आहेत तेलामध्ये. त्यानंतरच छान क्रिस्पी झालेली आहेत. तर लगेचच तेलातून काढायची नाही, म्हणजे एकदमच घाईघाईत तळायचे नाही. मंचुरियन तळताना स्लो फ्लेमवर पण तळू द्यायचे, म्हणजे चांगले होतात. नाहीतर आतमधून कच्चे राहतात. जर तुम्ही घाईघाईतच गॅसची फ्लेम हाय ठेवली, त्यामध्येच तळलं आणि लगेचच काढून घेतलं, तर ते आतमधून कच्चीच राहतील आणि वरून त्याचा कलर जास्त डार्क होईल, म्हणजे ते करपल्यासारखे देखील दिसतील. त्यामुळे स्टार्टिंगला थोडंसं गरम तेलात टाका, नंतर स्लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटे तळून घ्या. तर अशाच पद्धतीने दुसरी पण बॅच मी तळून घेणार आहे. तर अर्ध्या कोबीमध्ये इथे बरेचसे मंचुरियन माझे तयार झालेले आहेत. म्हणजे खूप सारे प्लेट भरून 3 जण अगदी आरामात खाऊ शकतात, पोट भरून इतकी मंचुरियन तयार होतात. 3 जण म्हणजे मोठी माणसं 3 जण आरामात खाऊ शकतात आणि लहान मुलं देखील खूप आवडीने खातात. तर यानंतर जर लहान मुलाने जर हट्टच केला मंचुरियन खाण्याचा, तर अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे. जास्त वेळ देखील लागत नाही. अगदी अर्ध्या तासामध्येच तुम्ही बनवून तयार करू शकता घरच्या घरी. बाहेरून आणून दिल्यापेक्षा घरीच बनवून द्या. क्वांटिटीमध्ये पण जास्त बनतं आणि चवीलाही शेवटी घरची चव ही घरचीच असते बाहेरचं दिल्यापेक्षा. तर पहा अशा पद्धतीने एवढे सारे खूप सारे मंचुरियन इथे तयार झालेले आहेत. तर आता मी सूप बनवते. सूप बनवण्यासाठी मी इथे थोडंसं कढईत तेल घेतलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण बारीक चॉप करून टाकलेलं आहे. याला थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया. असा कलर आल्यानंतर यामध्ये ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे 1 चमचा. त्याचबरोबर रेड चिली सॉस 1 चमचा टाकायचा आहे. हे आपण 1 ते 2 मिनिटे परतून घेऊया याला देखील. त्याबरोबर डार्क सोया सॉस टाकायचा आहे 2 चमचे. ना सोया सॉस पण मी टाकलेला आहे 2 चमचे यामध्ये. आणि आता लगेचच आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर आपल्या क्वांटिटीनुसार जितकं आपल्याला सूप हवं आहे तेवढं यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. तर हे काय जास्त सॉस जास्त वेळ आपल्याला परतत बसायची गरज नाही. अगदी अर्धा सेकंदामध्येच हे परतून होतात. त्यानंतर मी ते एक मोठा तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे. जेवढी आपल्याला सूपची क्वांटिटी हवी तेवढंच पाणी टाकायचं आहे. एक पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकायचं आहे. तर कॉर्नफ्लॉवर थोडंसं मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं अगोदर तिथे.
1 कटोरी भरून इतकं पाणी मी कॉर्नफ्लॉवरचं तयार करून घेतलं होतं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवरच्या पाण्याने सूपला थिकनेस येतो, म्हणजे छान घट्टपणा येतो. तर पहा, हळूहळू घट्टपणा देखील येऊ लागलेला आहे सूपला. कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटे चांगलं शिजवून घेऊया सूप आणि लगेचच तयार होतं. जास्त वेळ काय शिजवत बसायची गरज नाही आहे. तर पहा, छान उकळी आल्यानंतर मी लगेचच इथे आता गॅस बंद करत आहे. मस्त उकळी आलेली आहे. मीठ टाकायचं आहे मोस्टली चवीनुसार, म्हणजे जेवढी क्वांटिटी असेल त्यानुसार टाकायचं. तर चला, आपलं सूप आणि मंचुरियन तयार आहे. तर चला, गरमागरम सूप आणि चांगली कुरकुरीत मंचुरियन लगेच आपण खायला घेऊया. तर यानंतर तुम्हालाही कधी मंचुरियन खावंसं वाटलं तर अशा पद्धतीने माझा हा व्हिडिओ बघून नक्की तुम्ही घरीच बनवू शकता आणि खूप छान बनतं. बाहेरून आणल्यापेक्षा हायजीन मेंटेन करून आपण घरीच बनवतो. बाहेरून आपण जे आणतो ते खाल्ल्यानंतर आपले मुलं आजारी देखील पडतात. त्यामुळे होता होईल तेवढं प्रयत्न करा आपला आपलं घरीच बनवून खायचं. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ, नक्की मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छान व्हिडिओसोबत. तर आजच्यासाठी इथेच थांबूया. बाय बाय. आणि नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही बनवलेली मंचुरियन कसे बनले. तर बाय बाय.